नागपुरात संघ मुख्यालयाला रेडिएशनची धमकी, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र, संघाबद्दल आक्षेपार्ह भाषा, डीएसएस नावाच्या संघटनेनं पत्र पाठवल्याची माहिती। अशोक खरातला 8व्या गुन्ह्यामध्ये पोलीस कोठडी नाकारली, एसआयटी आणि सरकारी वकिलांनी केलेली कोठडीची मागणी फेटाळली। अशोक खरातला 12 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी। खरात प्रकरणानंतर राज्यात 14 भोंदू बाबांच्या विरोधात गुन्हा दाखल, नाशिकमध्ये 3, मुंबईमध्ये 4 गुन्हे दाखल। दैवी अवतार असल्याचं सांगत महिलांवर अत्याचाराच्या घटना उघड। मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा वाढला, हवामान खात्याकडून पुढील 5 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा। मुंबईत पुढील 4 दिवस तापमान 35 अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता। दुष्काळाचा सामना करण्यासाठी सज्ज रहा, मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रशासनाला सूचना। अल निनोमुळे ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पर्जन्यमान कमी होण्याची भीती। छत्रपती संभाजीनगरमध्ये दुसऱ्या दिवशीही अतिक्रमण हटाव मोहीम, दर्गा दायरा परिसरातील अतिक्रमण महापालिकेकडून भुईसपाट, तर 120 अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात येणार। उपायुक्त संतोष वाहूर यांची माहिती। माधुरी हट्टीणीला पुन्हा कोल्हापूरच्या नांदेडी मठामध्ये आणण्यासाठी हालचाली, शिरोळचे आमदार राजेंद्र यड्रावकर यांची जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक। वनताराच्या युनिटसाठी प्रस्तावित जागेतून जाणारा डीपी रस्ता रद्द करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव पाठवण्याबाबत चर्चा। दाऊद इब्राहिमचा खास सहकारी सलीम डोलाची एनसीबीकडून कोर्टात हजेरी, दुबई आणि तुर्कीमध्ये बसून भारतात अंमली पदार्थांचा पुरवठा करण्याचं डोलाचं सिंडिकेट। ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेत पहिली डबल डेकर बस दाखल, आनंदनगर डेपोतून सेवेचा श्री गणेशा। शहरामध्ये एकूण 10 डबल डेकर बस धावणार। वादग्रस्त वक्तव्यानंतर बागेश्वर बाबांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र असलेला सदरा परिधान केला। शिवप्रेमींच्या विरोधानंतर धीरेंद्र शास्त्रीचा शिवभक्त असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न।